Let's solve one more question related to this fringe width. Fringe width in a particular YDSC is measured to be beta. Okay, fringe width in a particular YDSC is measured to be beta. म्हणजे एका particular YDSC मध्ये fringe width beta आहे. What will be fringe width if wavelength of light is doubled? म्हणजे wavelength double करायचा आहे. Lambda dash is 2 lambda. Wavelength is doubled. Separation between slits is half. स्लीट मधलं सेपरेशन काय करायचं आहे, हाफ करायचं आहे. म्हणजे डी डॅश इज इक्वल टू डी बाय 2 करायचं आहे. अँड सेपरेशन बिटवीन स्क्रीन अँड स्लीट इज ट्रिपल्ड. स्क्रीन आणि स्लीट मधलं सेपरेशन म्हणजे कॅपिटल डी. हे काय करायचं आहे, ट्रिपल करायचं आहे, 3D करायचं आहे. ओके, सो इनिशियल फ्रिंज विड्थ बीटा दिली तर न्यू फ्रिंज विड्थ किती असेल, बीटा डॅश किती असेल असा क्वेश्चन आहे. ओके, वेवलेंथ डबल केलेली आहे, सेपरेशन बिटवीन स्लीट्स काय केलेलं आहे, हाफ केलेलं आहे, आणि डिस्टन्स ऑफ स्क्रीन फ्रॉम द स्लीट्स हे काय केलेलं आहे, ट्रिपल केलेलं आहे. तर आपल्याला माहित आहे बीटा इज इक्वल टू फ्रिंज विड्थ, आता इथं बीटा दिली म्हणून बीटा वापरतोय. बीटा इज इक्वल टू लॅम्बडा capital D divided by small d. So this is the formula for fringe width, lambda d by d. So therefore I can write beta dash divided by beta, lambda dash divided by lambda, d dash divided by d into d by d dash. असं आपण लिहू शकतो. आता इथे फक्त व्हॅल्यू प्लेस करायचे आहेत. लॅम्बडा डॅश डिवायडेड बाय लॅम्बडा इज इक्वल टू 2, डी डॅश डिवायडेड बाय डी 3 and d by d dash. d by d dash किती येणार बघा, d डिवायडेड बाय d dash ची व्हॅल्यू येणार आहे 2. ओके, सो आन्सर येणार आहे 12, बीटा डॅश डिवायडेड बाय बीटा, and therefore beta dash, that is new fringe width, is 12 times original fringe width येणार आहे. Okay, so therefore this formula is very important. Lambda d by d, fringe width is given by formula lambda d by d. काय फॉर्म्युला आहे, लॅम्बडा डी बाय डी. लॅम्बडा डी बाय डी इज द फॉर्म्युला फॉर द फ्रिंज विड्थ. लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन इज लाईक दिस, हुज फ्रिंज विड्थ विल बी लार्जर. कुणाची फ्रिंज विड्थ लार्जर असेल असं विचारलंय. The one for the red light and the one for yellow light. All other things are same. दोन लाईट दिलेले आहेत, एक आहे रेड कलरची लाईट आणि दुसरी आहे येलो कलरची लाईट. तर कुणाची फ्रिंज विड्थ जास्त असेल असा क्वेश्चन आहे नेक्स्ट. ओके, तर याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता आन्सर याचं, कारण फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला काय असतो, फ्रिंज विड्थ इज गिव्हन बाय फॉर्म्युला लॅम्बडा कॅपिटल डी बाय स्मॉल डी. ओके, त्याच्यामुळं फ्रिंज विड्थ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वेवलेंथ. And therefore, as wavelength of red is always greatest than any other color, that is of yellow color, and therefore fringe width of red color will always be greater than fringe width for the yellow color. Yellow color light. Next is the angular fringe width. Next is angular fringe width. एक नवीन कन्सेप्ट आहे आता, अँग्युलर फ्रिंज विड्थ म्हणजे काय. लास्ट टाइम आपण जस्ट फ्रिंज विड्थ बघितलेलं होतं. ओके, जस्ट फ्रिंज विड्थ. फ्रिंज विड्थ म्हणजे काय असतं, सेपरेशन बिटवीन ऍडजस्टंट ब्राईट बँड और ऍडजस्टंट डार्क बँड्स. दोन लगतच्या ब्राईट बँड किंवा डार्क बँड मधलं जे सेपरेशन आहे, डिस्टन्स आहे, त्याला काय म्हणतो आपण, फ्रिंज विड्थ असं म्हणतो. तसंच अँग्युलर फ्रिंज विड्थ म्हणजे काय, अँगल बिटवीन टू ऍडजस्टंट ब्राईट बँड और डार्क बँड्स, दॅट इज कॉल्ड एज अँग्युलर फ्रिंज विड्थ. Angle between adjacent bright band or dark bands is called as angular fringe width.
angular fringe width, okay, which is denoted by generally theta, angular fringe width. म्हणजे आता याचा मीनिंग काय होतो लक्षात घ्या. ऍक्च्युअली अँग्युलर फ्रिंज विड्थ, सपोज ही एक स्क्रीन आहे. आता इथं आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की YDSC यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये हा एक महत्वाचा पॉइंट आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. YDSC मध्ये यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये ब्राईट बँड डार्क बँड असतात, बरोबर. तर ब्राईट बँड आणि डार्क बँडचा शेप कसा असतो याच्यावर देखील काही वेळेला क्वेश्चन आलेला आहे. ओके, ब्राईट आणि डार्क बँडचा शेप किंवा ब्राईट आणि डार्क बँडचे फ्रिंजेस. आता जनरल लक्षात घ्या, सपोज ही स्क्रीन असेल तर या स्क्रीनवर काय असतात, या पद्धतीनं वन आफ्टर अनदर ब्राईट आणि डार्क बँड्स असतात. याच्यामध्ये कुठंतरी एक CBB असणार आहे, CBB, आणि त्याच्यानंतर फर्स्ट DB, फर्स्ट BB, सेकंड DB, सेकंड BB, या पद्धतीनं काय असणार आहेत, ब्राईट बँड आणि डार्क बँड्स असणार आहेत. ओके, सो दिस इज द डार्क बँड, दिस इज अ डार्क बँड, दिस इज अ डार्क बँड, आणि त्यांच्यामध्ये काय असणार आहे, ब्राईट बँड असणार आहेत सगळे. तर या ब्राईट बँडचा शेप कसा असतो तर लक्षात घ्या, या बँडचा शेप जो आहे तो असतो हायपरबोलिक, हे लक्षात ठेवा. म्हणजे एखादा MCQ याच्यावर सपोज आला तर शेप ऑफ हायपरबोला म्हणजे काय, जवळपास स्ट्रेट लाईन असतं परंतु अशा प्रकारे ते बेंड असतं थोडंसं. म्हणजे थोडक्यात CBB तुम्हाला कदाचित स्ट्रेट मिळेल, म्हणजे ऍक्च्युअली शेप कसा मिळणार बघा, CBB जे आहे ना ते तुम्हाला स्ट्रेट मिळेल, परंतु त्याच्या शेजारी असणारे BB-DB जे आहेत ना ते थोडेसे असे बेंड तुम्हाला दिसणार आहेत आउटवर्ड डायरेक्शन. ओके, याचा जो शेप आहे तो काय असतो, हायपरबोलिक शेप असतो. आणि या हायपरबोलाचा शेप जो आहे तो पूर्ण स्ट्रेट लाईन होऊ शकतो कधी, कॅपिटल D, म्हणजे स्क्रीन आणि स्लिट मधलं डिस्टन्स जर खूप लार्ज असेल तर ते स्ट्रेट लाईन होतं, अदरवाइज ते हायपरबोलिक शेपचंच असतं. सो ऍक्च्युअली शेप इज लाईक दिस, शेप ऑफ द फ्रिंजेस, म्हणजे मिडलला जे आहे ते जवळपास स्ट्रेट वाटतात परंतु साईडला जाईल तसं काय होणार आहे, ते बेंड व्हायला लागतात. आणि याचा जो शेप आहे ना तो हायपरबोलिक शेप असतो, हे एक गोष्ट लक्षात ठेवा. समजा MCQ आला YDSC मध्ये शेप ऑफ द फ्रिंजेस काय असणार आहे, स्ट्रेट, सर्क्युलर, हायपरबोलिक, तर याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे, हायपरबोला शेप असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अँग्युलर फ्रिंज विड्थ, अँगल बिटवीन ऍडजस्टंट ब्राईट बँड और डार्क बँड इज कॉल्ड एज अँग्युलर फ्रिंज विड्थ. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं कुठेतरी दोन सोर्सेस असतील, सोर्सेस S1 S2 चा सेंटर कुठेतरी इथं असणार आहे, S1 आणि S2 च्या मधला पॉइंट सेंटर, आणि सपोज इथं काय आहे, फर्स्ट ब्राईट बँड आहे, इथं काय सपोज सेकंड ब्राईट बँड आहे. तर अँग्युलर फ्रिंज विड्थ म्हणजे काय, हे आपल्याला लाईन्स इथून इथपर्यंत लाईन्स ड्रॉ करावे लागतील. म्हणजे फर्स्ट BB ला जॉईन करणारी लाईन आणि सेकंड BB ला जॉईन करणारी लाईन. ठीक आहे, हा जो अँगल आहे ना याला काय म्हणायचं, अँग्युलर फ्रिंज विड्थ असं म्हणायचं. अँगल बिटवीन ऍडजस्टंट ब्राईट बँड्स और अँगल बिटवीन ऍडजस्टंट डार्क बँड्स यांच्यामधला जो अँगल आहे ना त्याला अँग्युलर फ्रिंज विड्थ असं म्हटलं जातं. आणि दोन लगतच्या ब्राईट बँड आणि डार्क बँड मधलं जे लिनियर सेपरेशन आहे, डिस्टन्स आहे, त्याला काय म्हणायचं, जस्ट फ्रिंज विड्थ किंवा लिनियर फ्रिंज विड्थ असं म्हणायचं. अशा प्रकारे दोन फ्रिंज विड्थ आहेत, अँग्युलर फ्रिंज विड्थ आणि लिनियर फ्रिंज विड्थ. आता या दोघांच्या मध्ये रिलेशन काय बघा, तर अँग्युलर फ्रिंज विड्थ इज गिव्हन बाय फॉर्म्युला angular fringe width is given by formula theta is equal to capital X divided by D असा फॉर्म्युला आहे. आता हे रिलेशन कुठून आलं, तर अँगल इन रेडियस इज इक्वल टू आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस, बरोबर आहे ना, याच्यावरून हा फॉर्म्युला आलेला आहे. अँगल इन रेडियन, अँगल म्हणजे काय असतं,
समोर असणारे आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. आता हे दोन लगतच्या ब्राईट बँड मधलं डिस्टन्स कॅपिटल एक्स म्हणजे आर्क लेंथ होणार, डिवायडेड बाय रेडियस म्हणजे काय, सोर्सेस पासून स्क्रीनचं डिस्टन्स कॅपिटल डी. याच्यावरून हा अप्रॉक्सिमेटली फॉर्म्युला काढलेला आहे. सो अँग्युलर फ्रिंज विड्थ थीटा इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय डी येणार आहे. अँड देअरफॉर आता एक्सचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे ना, लॅम्बडा डी बाय डी डिवायडेड बाय डी. सो अँग्युलर फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला आहे तो लॅम्बडा डिवायडेड बाय स्मॉल डी. लॅम्बडा डिवायडेड बाय स्मॉल डी म्हणजे अँग्युलर फ्रिंज विड्थ जी आहे ती कॅपिटल डी वर डिपेंडंट नसते. अँग्युलर फ्रिंज विड्थ कॅपिटल डी वर डिपेंडंट नसते. आणि याच्यावरूनच आपण अँगल ऑफ यंथ ब्राईट बँड, अँगल ऑफ यंथ डार्क बँड हे पण काढू शकतो. जसं आपण डिस्टन्स ऑफ यंथ ब्राईट बँड डार्क बँड काढलं ना, तसं अँगल ऑफ यंथ ब्राईट बँड डार्क बँड काय असणार आहे बघा. अँगल ऑफ यंथ बीबी फ्रॉम सीबीबी, त्याचा फॉर्म्युला येणार आहे थीटा एन इज इक्वल टू एन लॅम्बडा बाय डी. पूर्वी कसा फॉर्म्युला होता, डिस्टन्सचा फॉर्म्युला सीबीबी पासून एन लॅम्बडा डी बाय डी होता, फक्त कॅपिटल डी त्याच्यामधला काढून टाकायचं एन लॅम्बडा बाय डी. ओके, तसं अँगल ऑफ यंथ डार्क बँड काय येणार, त्याचा पण फॉर्म्युला माहिती आहे ना. अँगल ऑफ यंथ डार्क बँड फ्रॉम सेंट्रल ब्राइट बँड, सेंट्रल मॅक्सिमम, थीटा एन डॅश इज इक्वल टू 2n-1/2. हा नंबर लक्षात ठेवायचा, डार्क बँडला हा नेहमी अप्लाय होतोय. 2n-1/2 लॅम्बडा बाय स्मॉल डी. ओके, तर हे फॉर्म्युले महत्वाचे आहे. तर लिनियर फ्रिंज विड्थ किंवा जस्ट फ्रिंज विड्थचे फॉर्म्युले काय होते, एक्स इज इक्वल टू लॅम्बडा डी बाय डी. डिस्टन्स ऑफ यंथ ब्राईट बँडचा फॉर्म्युला काय होता, एन लॅम्बडा डी बाय डी. डिस्टन्स ऑफ यंथ डार्क बँडचा फॉर्म्युला काय होता, 2n-1/2 लॅम्बडा डी बाय डी. आणि अँग्युलर फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला आहे लॅम्बडा बाय डी. यंथ ब्राईट बँडचा अँगल, आता यंथ ब्राईट बँडचा अँगल कुठून आपण मेजर करणार, सीबीबीच्या लाईन पासून. इथं सीबीबी असेल, सीबीबी पासून यंथ ब्राईट बँड म्हणजे आता सेकंड ब्राईट बँड आहे थीटा टू. थीटा टू अँगल किती असेल काढायचा असेल, सीबीपी पासून किती अँगलला, ओके, यंथ ब्राईट बँड असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे एन लॅम्बडा बाय डी. आणि यंथ डार्क बँडचा फॉर्म्युला आहे 2n-1/2 लॅम्बडा बाय डी. एक दोन फॉर्म्युले इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचे आहेत इन टर्म्स ऑफ अँगल. Let's solve one example related to this. Two slit in YDSC are placed 1 mm from each other. Two slit मधलं सेपरेशन म्हणजे काय दिलंय, स्मॉल डी दिलंय आणि ते किती दिलंय, 1 मिलीमीटर दिलेलं आहे. Interference pattern is observed on the screen placed 1 meter from the plane of slit. जे इंटरफेरन्स पॅटर्न किती डिस्टन्सला मिळतोय, ते डिस्टन्स 1 मीटर दिलंय म्हणजे कॅपिटल टी दिलेला आहे. व्हॉट इज द अँग्युलर फ्रिंज विड्थ फॉर लाईट ऑफ वेवलेंथ. अँग्युलर फ्रिंज विड्थ काढायला सांगितले, लॅम्बडा 400 नॅनोमीटर. So 1 mm is 10⁻³ meter and 400 nanometer means 4 into 10⁻⁻7 meter because this is 400 into 10⁻⁹. तर अँग्युलर फ्रिंज विड्थचा कॅपिटल डीचा काही संबंध नाहीये, कॅपिटल डी द्यायची काही गरज नाहीये. सो अँग्युलर फ्रिंज विड्थ थीटा इज इक्वल टू लॅम्बडा बाय स्मॉल डी. लॅम्बडा बाय स्मॉल डी एवढंच करायचं आहे. सो लॅम्बडा बाय स्मॉल डी म्हणजे 4 into 10⁻⁻7 डिवायडेड बाय 10⁻⁻3. सो आन्सर येणार आहे 4 into 10⁻⁻4. युनिट येणार आहे रॅडियन, हे लक्षात ठेवा. 4 into 10⁻⁻4 radian. Next,
Two slits are separated by, one more question, two slits are separated by, टू स्लिट मधलं सेपरेशन म्हणजे दोन कोहेरंट सोर्सेस मधलं सेपरेशन. स्मॉल डी इज 0.32 मिलीमीटर. अ बीम ऑफ 500 नॅनोमीटर, लॅम्बडा दिलाय 500 नॅनोमीटर, स्ट्राइक्स द स्लिट producing interference pattern. Determine the number of maxima observed in the angular range of. Number of maxima करायचं आहे. Number of maxima in the range of -30 to +30. म्हणजे -30 डिग्री पासून +30 डिग्री पर्यंत किती मॅक्सिमा फॉर्म होऊ शकतात. ओके, हे इथे विचारलेलं आहे. -30 पासून +30 पर्यंत किती मॅक्सिमा फॉर्म होऊ शकतात. तर हे कसं काढता येईल, तर आपण काय करूया, अगोदर अँग्युलर फ्रिंज विड्थ काढूया. अँग्युलर फ्रिंज विड्थ, अँग्युलर फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला काय आहे, थीटा इज इक्वल टू लॅम्बडा बाय स्मॉल डी. तर लॅम्बडा आहे 5 × 10⁻⁻7 आणि डी आहे 0.32 × 10⁻3. तर अँग्युलर फ्रिंज विड्थ किती येणार बघा, 5 / 0.32 × 10⁻4 रेडियन. म्हणजे दोन लगतच्या मॅक्सिमा मध्ये, मॅक्सिमा म्हणजे पुन्हा एकदा लक्षात घ्या ब्राईट बँड, दोन लगतच्या ब्राईट बँड मध्ये एवढा अँगल असणार आहे. टोटल अँगल किती दिला आहे, 30 डिग्री. म्हणजे 0 to 30 डिग्रीच्या मध्ये किती फॉर्म होणार ते बघूया ना. सिंपल आहे. आता अँगल दिलाय 30 डिग्री मध्ये, तो रेडियन मध्ये तुम्हाला घ्यावा लागेल कॅल्क्युलेशन करत असताना. सो देअरफॉर number of maxima from 0 degree to 30 degree, 30 degree म्हणजे π/6 रेडियन is equal to π/6 divided by थीटा म्हणजे अँग्युलर फ्रिंज विड्थ. हे नंबर ऑफ मॅक्सिमा येणार आहे, कारण दोन लगतच्या मॅक्सिमा मध्ये एवढा अँगल आहे ना, आणि टोटल अँगल किती आहे, π/6. तर π/6 मध्ये किती बसणार, तर डायरेक्टली डिवाइड करायचं. सो π/6 डिवाइडेड बाय 5/0.32 × 10⁻4 एवढे बसणार आहेत मॅक्सिमा. सो पाय × 0.32 डिवाइडेड बाय 6 5s are 30 × 10⁻4. ओके, तर हे जर कॅल्क्युलेशन केलं तर हे कॅल्क्युलेशन किती येते बघा, so this answer is coming to be 335 approximately. 335 म्हणजे 0 to 30 डिग्रीच्या मध्ये काय होणार आहे, 335 मॅक्सिमा तयार होणार आहेत. अँड देअरफॉर टोटल मॅक्सिमा फ्रॉम -30 डिग्री टू +30 डिग्री याचं काय होणार, डबल होणार. कारण हे 0 to 30 म्हणजे वरच्या साईडला फक्त खाली तयार झालेले एवढे असणार आहेत. -30 म्हणजे त्या खालच्या साईडला 335 + 335. ओके, टोटल 670 मॅक्सिमा इथं दिसणार आहेत. टोटल किती येणार आहेत, 670 मॅक्सिमा. That will be the answer. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, इन अ यंग डबल स्लिट एक्सपेरिमेंट सेपरेशन बिटवीन स्लिट्स, म्हणजे पण वन्स अगेन काय दिलेलं आहे, सेपरेशन बिटवीन स्लिट्स इज गिवन ॲज 1 मिलीमीटर. 1 मिलीमीटर मीन्स 10⁻³ मीटर.
10 raised to minus 3 meter. Distance of screen from the slits is 2 meter. Capital D is given as 2 meter. If the wavelength of incident light is 500 nanometer, wavelength किती दिले? 500 nanometer दिले. Nanometer. Determine fringe width. Question 1 is determine fringe width. Question 2 is angular fringe width. Okay, and question 3 is distance between fourth fringe and third dark fringe. Okay, fourth bright fringe म्हणजे x4 आणि थर्ड डार्क फ्रिंज म्हणजे x3 डॅश यांच्यामधलं डिस्टन्स काढायला सांगितलंय प्लस मायनस. इफ होल अरेंजमेंट इज इमर्स्ड इन वॉटर. फोर्थ क्वेश्चन आहे जर सगळी अरेंजमेंट वॉटर मध्ये बुडवली, न्यू फ्रिंज विड्थ. ओके, फ्रिंज विड्थ इन वॉटर काढायला सांगितलंय. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय 4/3. सो फर्स्ट ऑफ ऑल फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला काय येणार आहे? लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. लॅम्बडाची व्हॅल्यू आहे दिस इज 5 into 10 raised to minus 7. कॅपिटल डी किती आहे? 2 मीटर आहे. डिवायडेड बाय स्मॉल डी किती आहे? 10 raised to minus 3. सो फ्रिंज विड्थ येणार आहे 5 into 2 10. 10 into 10 raised to minus 4 म्हणजे 10 raised to minus 3 meter. That is 1 millimeter will be the fringe width. 1 millimeter will be the fringe width. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अँग्युलर फ्रिंज विड्थ. सो दिस इज द क्वेश्चन 1. सेकंड अँग्युलर फ्रिंज विड्थ थीटा म्हणजे काय असतं? जस्ट लॅम्बडा डिवायडेड बाय स्मॉल डी असतं. सो लॅम्बडा इज 5 into 10 raised to minus 7 divided by small d आहे 10 raised to minus 3. So therefore angular fringe width is 5 into 10 raised to minus 4 radian. Next, third question. आता बघा डिस्टन्स बिटवीन फोर्थ ब्राईट बँड अँड थर्ड डार्क बँड विचारलंय. म्हणजे x4 प्लस मायनस x3 डॅश, x4 मायनस x3 करायला सांगितले. आता ही कॅल्क्युलेशन कसं करता येईल? फोर्थ ब्राईट बँडचं डिस्टन्स म्हणजे 4 लॅम्बडा डी बाय डी येणार आहे. प्लस मायनस थर्ड डार्क बँडचं डिस्टन्स म्हणजे 2n मायनस 1/2 फॉर्म्युला वगैरे लिहूया, लॅम्बडा डी बाय डी. आता प्लस मायनस साईन कशामुळे वापरायचं मी सांगितलंय. जर दोन्ही सेम साईडला असतील तर सबट्रॅक्शन करायचं आणि अपोजिट साईडला असतील म्हणजे फोर्थ ब्राईट बँड सीबीबीच्या वर आहे आणि थर्ड डार्क बँड सपोज सीबीबीच्या खाली आहे तर आपल्याला काय करावं लागेल? त्या दोन डिस्टन्सेस मध्ये ऍडिशन करावं लागणार. सो याच्यामध्ये 4 लॅम्बडा डी बाय डी प्लस मायनस थर्ड डार्क बँड म्हणजे 3 into 2 6 minus 1 5. सॉरी इथं 2 लिहायला पाहिजे. 5/2 लॅम्बडा डी बाय डी. आता लॅम्बडा डी बाय डी ची व्हॅल्यू ऑलरेडी आपण काढलेली आहे. 4 प्लस मायनस 5/2 हे ब्रॅकेट मध्ये येणार आहे. 4 प्लस मायनस 5/2 लॅम्बडा डी बाय डी. लॅम्बडा डी बाय डी ची व्हॅल्यू किती आली आहे? लॅम्बडा डी बाय डी म्हणजे एक्स, म्हणजे इथं आन्सर येणार आहे 5/2 म्हणजे 2.5. 4 प्लस 2.5 म्हणजे 6.5 एक आन्सर येणार, और 6.5x येणार, 6.5x, और दुसरा आन्सर येणार आहे 4 मायनस 2.5 म्हणजे 1.5x येणार आहे आणि x ची व्हॅल्यू 1 mm आहे. सो 6.5 मिलीमीटर और 1.5 मिलीमीटर हे दोन्ही आन्सर येऊ शकतात. 6.5 मिलीमीटर और 1.5 मिलीमीटर. आणि फोर्थ क्वेश्चन आहे हे कम्प्लीट एक्सपेरिमेंट जर आपण वॉटरमध्ये इमर्स केला, वॉटरमध्ये परफॉर्म केला तर न्यू फ्रिंज विड्थ किती येणार आहे? ओके, न्यू फ्रिंज विड्थ किती येणार? तर बघा फ्रिंज विड्थ इन वॉटर
इज इक्वल टू लॅमडा डी बाय डीज फॉर्म्युला येणार आहे, फक्त लॅमडा इन वॉटर घ्यावा लागेल. कारण वॉटरमध्ये कम्प्लीट सेटअप बुडवल्यानंतर लक्षात घ्या, कॅपिटल डी तर चेंज होणार नाही, म्हणजे स्क्रीन आणि सोर्सेस मधला डिस्टन्स तेवढंच ठेवायचं आहे. दोन ऍडजस्टंट सोर्सेस मधलं डिस्टन्स, कोहेरंट सोर्सेस मधलं डिस्टन्स तेवढंच राहणार आहे, ते काही चेंज होणार नाही. परंतु लाईट ज्यावेळी वॉटरमध्ये जाणार आहे त्यावेळी काय होणार, त्याची वेव्हलेंथ काय होणार, चेंज होणार आहे. ओके, सो वेव्हलेंथ इन वॉटर इज इक्वल टू फ्रिंज विड्थ इन वॉटर इज इक्वल टू वेव्हलेंथ इन वॉटर म्हणजे वेव्हलेंथ इन एअर डिवाइडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर, डी डिवाइडेड बाय डी. बरोबर ना, एखाद्या मीडियम मधली वेव्हलेंथ कसं काढतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ने डिवाइड करतो. सो इथं काय येणार आहे, 1 बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर लॅमडा डी बाय डी येणार, म्हणजेच एक्स डिवाइडेड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ दी वॉटर. म्हणजे फ्रिंज विड्थ इन एअर माहित असेल तर वॉटर मधली फ्रिंज विड्थ काढायची असेल तर जस्ट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स न तुम्हाला डिवाइड करावं लागणार आहे. सो फ्रिंज विड्थ इन वॉटर इज इक्वल टू फ्रिंज विड्थ इन एअर आपली 1 mm ऑलरेडी आलेली आहे, डिवाइडेड बाय 4/3, that is the refractive index of water which is given in the problem. So answer येणार आहे 3/4 millimeter, that is 0.75 millimeter. म्हणजे एखादा एक्सपेरिमेंट एअर मध्ये परफॉर्म केला नंतर वॉटर मध्ये परफॉर्म केला तर फ्रिंज विड्थ काय होते, कमी होते. इथं काय झालंय, 1 mm चं 0.75 mm तयार झालेला आहे. So that is the answer, फ्रिंज विड्थ इन वॉटर. आणि अँग्युलर फ्रिंज विड्थ इन वॉटर जर विचारलं, अँग्युलर फ्रिंज विड्थ ही झाली लिनियर फ्रिंज विड्थ इन वॉटर. अँग्युलर फ्रिंज विड्थ इन वॉटर विचारलं तर पुन्हा एकदा काय होणार आहे, फ्रिंज विड्थ इन एअर डिवाइडेड बाय म्यू होणार, जे अँग्युलर फ्रिंज विड्थ इन वॉटर म्हणजे 5 × 10⁻⁻⁴ डिवाइडेड बाय 4/3 होणार अँग्युलर फ्रिंज विड्थ विचारलं तर. ओके, नेक्स्ट आणखी काही क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व्ह करूया, पुढचे काही क्वेश्चन्स. नेक्स्ट क्वेश्चन, कारण नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतरच तुम्हाला आयडिया यायला चालू होते की कशा पद्धतीनं क्वेश्चन्स सॉल्व्ह करावे लागतील, कुठले फॉर्म्युले जास्त यूज केले जातात जास्तीत जास्त. 2 कोहेरंट सोर्सेस इच इमिटिंग लाईट ऑफ इंटेन्सिटी I0. आता इथं 2 कोहेरंट सोर्सेस आहेत आणि दोन्हीची इंटेन्सिटी किती आहे, I0 आहे. इंटरफेअर इन अ मीडियम ऍट अ पॉइंट वेअर फेज डिफरन्स दिलाय किती, 2π/3 दिलाय फेज डिफरन्स. देन रिझल्टंट इंटेन्सिटी काढायला सांगितले, म्हणजे सुरुवातीचा पार्ट आहे इंटेन्सिटीचा पार्ट. आता दोन्ही सोर्सेसच्या इंटेन्सिटी I असतील तर रिझल्टंट इंटेन्सिटीचा हा शॉर्टकट फॉर्म्युला पाठच पाहिजे तुम्हाला, 4I0 cos² Δ/2. ओके, दोन्ही सोर्सेसच्या इंटेन्सिटी I असतील किंवा I0 असतील तर रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो, 4I0 cos² Δ/2. अदरवाइज तो जनरल फॉर्म्युला नाही तर मग वापरू शकताय, I1 + I2 + 2√I1 I2 cos of delta. इथे 2 सोर्सेसच्या इंटेन्सिटी सेम असेल तर मोस्टली हाच फॉर्म्युला पाठ करून ठेवा, 4I0 cos² Δ/2 म्हणजे π/3. 4I0 π/3 म्हणजे 60 डिग्री, cos 60 म्हणजे हाफचा स्क्वेअर म्हणजे 1/4. तर रिझल्टंट इंटेन्सिटी तिथे किती येणार आहे, I0च येणार आहे. कारण 2π/3 म्हणजे किती अँगल येतो, 120 डिग्री अँगल येतो ना. म्हणजे 2 वेक्टर P चे असतील आणि त्यांच्यामधला अँगल पण Pच असेल, अँगल 120 डिग्री असेल. 2 वेक्टर P आणि P चे असतील आणि त्यांच्यामध्ये अँगल 120 डिग्री असेल तर रिझल्टंट P एवढाच येतो. ही पण कन्सेप्ट डायरेक्ट इथं वापरली तरी चालेल. नेक्स्ट क्वेश्चन, in a Young's double slit setup using monochromatic light of wavelength lambda, YDSA मध्ये वेव्हलेंथ वापरलेले लॅम्बडा
the intensity of light at that point where path difference is 2 लॅम्बडा, म्हणजे पाथ डिफरन्स दिलाय 2 लॅम्बडा आणि त्या ठिकाणची इंटेन्सिटी दिली आहे आय नॉट. त्या ठिकाणची रिझल्टंट इंटेन्सिटी किती दिली? आय नॉट दिली. व्हॉट विल बी द इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट वेअर पाथ डिफरन्स? ओके, हे IR1 म्हणूया, IR2 काढायचं आहे. व्हॉट विल बी रिझल्टंट इंटेन्सिटी ॲट अ पॉइंट वेअर पाथ डिफरन्स is λ/3. बघा, YDSC एक्सपेरिमेंट मध्ये वेव्हलेंथ किती वापरली? लॅम्बडा एवढी वेव्हलेंथ वापरली. ज्या ठिकाणी पाथ डिफरन्स किती आहे? 2 लॅम्बडा आहे, त्या ठिकाणी इंटेन्सिटी किती आहे? आय नॉट आहे. तर ज्या ठिकाणी पाथ डिफरन्स λ/3 असेल तर त्या ठिकाणी रिझल्टंट इंटेन्सिटी किती असेल असा क्वेश्चन आहे. ओके, तर हे कसं काढता येईल आता? डेल्टा x1 डेल्टा x2 म्हणजे पाथ डिफरन्स वरून फेज डिफरन्स काढावा लागेल, म्हणजे डेल्टा1 आणि डेल्टा2 काढावा लागेल. ओके, तर त्याच्यासाठी पाथ डिफरन्स आणि फेज डिफरन्स मधला रिलेशन माहित पाहिजे. 2π डेल्टा x बाय लॅम्बडा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला पाथ डिफरन्स माहित असेल तर फेज डिफरन्स काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरतो. डेल्टा इज इक्वल टू 2π डेल्टा x बाय लॅम्बडा. दिस इज रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स अँड पाथ डिफरन्स. हे पाठच करून ठेवावं लागेल. फेज डिफरन्स इज इक्वल टू 2π डेल्टा x बाय लॅम्बडा. ऍक्च्युली हा फॉर्म्युला कसा येतोय ते पण तुम्हाला सांगतो. जनरली कसं असतं, ज्यावेळी पाथ डिफरन्स लॅम्बडा असतो त्यावेळी फेज डिफरन्स किती असतो? 2π असतो. पाथ डिफरन्स लॅम्बडा झाला की फेज डिफरन्स 2π. तसं पाथ डिफरन्स डेल्टा x असेल तर फेज डिफरन्स किती असणार हे काढण्यासाठी फक्त दोन्हीचं डिव्हिजन करायचं आहे. पाथ डिफरन्स ज्यावेळी लॅम्बडा असतो ना त्यावेळी फेज डिफरन्स 2π